फळबागांचं मूल्यांकन कुठं 96 लाख रुपये एकरी आणि कुठं 3 लाख रुपये एकरी 7,500 रुपये हेक्टरी देता तुम्ही। कोण इथला जिल्हा कृषी अधिकारी असेल त्यांना हे जरा कानातले बोळे काढ म्हणाव, तुझे काय कारनामे आहेत, कशा पद्धतीने चाललंय, पीक विम्याच्या बाबतीत काय तुमचे भूमिका आहे, सगळं आम्ही तपासणार आहेत। फळबाग असेल याचं मूल्यांकन हे रास्त झाल्याशिवाय आम्ही हटत नाही। खोतकर साहेबांना अशी विनंती राहील की हे सगळं तपासा। पूर्ण वन डे मॅच खेळायची तयारी आहे आमची आणि सिरीज सुद्धा खेळायची तयारी आहे। काल परवा जी देवाभाऊंनी झूम मीटिंग घेतली, संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना हौजीला होकार लावून मोकळे झाले आणि समोर अधिवेशन आहे तोंडावर, हे लक्षात घ्या। येणाऱ्या 4-8 दिवसात तोडगा काढा। जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं आज अर्धशतक झालंय। काल काहीसा दिलासा मिळाला असला तरी पुढील अनेक तक्रारींचं निराकरण होणं बाकी आहे, मूल्यांकनाचा प्रश्न बाकी आहे। कालच आम्ही सांगितलं जसं जितके रस्ते गेले, रोड गेलेले, हा सिंदखेड राजा रोड असेल, मंठा रोड असेल, आतला रामनगर ते पुढे जाणारा मोजपुरीकडे जाणारा रोड असेल, एक कुठल्याच रोडचं भूसंपादन झालेलं नसल्यामुळं त्या शेतकऱ्यांना मावेजा मिळालेला नाही। त्यामुळं त्या रोडची रुंदी धरून कुठं 100 फूट, कुठं 50 फूट, कुठं 40 फूटून आमच्या शेताच्या मोजण्या करण्यात आल्या। ताब्यातलं क्षेत्र आणि तुम्ही जे संपादित करतायत ते क्षेत्र, त्याच्यात तफावत येते। तुमचे मोजणीदार वेळोवेळी येतात पण ते त्यांचं हेच सांगणं आहे की नाही तेवढंच क्षेत्र आहे, पण आमच्या माहितीनुसार क्षेत्र जास्त चाललंय, त्याच्या दुरुस्त्या करा। कालच सांगितलं तसं फळबागांचं मूल्यांकन कुठं 96 लाख रुपये एकरी आणि कुठं 3 लाख रुपये एकरी 7,500 रुपये हेक्टरी देता तुम्ही। म्हणजे दिवसेंदिवस भाव वाढत चालले की कमी होत चालले, आणि कमी जर होत चालले तर काय आकाशाचं पाताळात नेऊन घालता का, हा प्रश्न आहे। कोण इथला जिल्हा कृषी अधिकारी असेल त्यांना हे जरा कानातले बोळे काढ म्हणाव आणि हे सगळं सोमवारपर्यंत हे कर, नाही तर तुझे काय कारनामे आहेत, कशा पद्धतीने चाललंय, पीक विम्याच्या बाबतीत काय तुमचे भूमिका आहे, सगळं आम्ही तपासणार आहेत। द्राक्ष असतील, मोसंबी असेल, सीताफळ असेल, डाळिंब असेल, जांभळाची कुणाची फळबाग असेल, याचं मूल्यांकन हे रास्त झाल्याशिवाय आम्ही हटत नाही। इथं अर्धशतक झालंय, पूर्ण शतक होईल। पूर्ण वन डे मॅच खेळायची तयारी आहे आमची आणि सिरीज सुद्धा खेळायची तयारी आहे। विशेष म्हणजे काल परवा जी देवाभाऊंनी झूम मीटिंग घेतली, VCच्या माध्यमातून सगळे जॉईन झाले। आम्हाला अशी माहिती मिळाली की लवकरात लवकर त्यांनी सूचना दिल्या की लवकरात लवकर भूसंपादन करा, काम चालू करा। संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना हौजीला होकार लावून मोकळे झाले। त्यांनी त्यांना सांगितलं नाही की शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे, आंदोलनाला बसलेत, हे त्यांनी का सांगितले नाही हा प्रश्न माझा प्रशासनाला आहे। मग त्यामुळं तुम्ही काही थोडंसं हे दाखवून, आमिष दाखवून आम्हाला काही गुमराह करण्याचा तर प्रयत्न करीत नाहीत ना, असा प्रश्न आमच्या मनाला भेडसावू लागलाय। त्यामुळं खोतकर साहेबांना अशी विनंती राहील की हे सगळं तपासा। यांनी एक कागद देऊन काहीतरी आम्हाला वेगळ्या दिशेने नेण्याचा तर प्रयत्न नाही ना, आणि जर असं होणार असेल तर फार महागात पडेल। यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल। काय 8-15 दिवसात वारी संपेल, सगळे संत महंत येतील, वारकरी परत येतील आणि समोर अधिवेशन आहे तोंडावर, हे लक्षात घ्या। आणि त्यानिमित्तानं येणाऱ्या 4-8 दिवसात तोडगा काढा, अशी एक कळकळीची विनंती राहील।